नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर 10 स्पेस मिशन हा चॅप्टर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आज आपण जस्ट त्याच्यामध्ये जे काही एक्सरसाइजमधले एक्झाम्पल्स आहेत तर ते पाहणार आहोत, कारण मी सॉल्व्ड एक्झाम्पल्स पण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. सो लेट अस स्टार्ट. पण त्याआधी आपल्याला जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यामध्ये कोणते फॉर्म्युला वापरायचे आहेत त्यासाठी मी या ठिकाणी 2 फॉर्म्युले लिहिलेले आहेत जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. लेसनमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्ये देखील हे फॉर्म्युले वापरले गेलेले आहेत. सो फर्स्ट आहे क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला. क्रिटिकल वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूटमध्ये g मल्टिप्लाय बाय m आणि त्याच्या खाली डिनॉमिनेटरमध्ये आहे r प्लस h. सो आता या ठिकाणी g म्हणजे काय, तर ॲज यू नो की कॅपिटल G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतं, जे की युनिवर्समध्ये कुठेही गेलं तरी त्याची व्हॅल्यू सेमच असते. आणि ती किती असते, तर ती आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, पूर्ण युनिवर्समध्ये ही व्हॅल्यू सेमच असते, मग ते अर्थवरती असो, मार्सवरती असो, विनसवरती असो, कुठेही असो. ओके, नेक्स्ट आहे m याचा अर्थ काय होतो, मास ऑफ द अर्थ. ओके, मास ऑफ द अर्थ काय आहे, 6 इंटू 10⁻24 किलोग्राम. नेक्स्ट आहे r याचा अर्थ होतो रेडियस ऑफ द अर्थ, जे की आहे 6.4 इंटू 10⁻6 मीटर किंवा 6400 किलोमीटर. नेक्स्ट आहे h, स्मॉल h याचा अर्थ होतो हाईट ऑफ द सॅटेलाइट अबोव द अर्थ सरफेस. या ठिकाणी मी ES शॉर्टकट वापरलेला आहे. ES म्हणजे अर्थ सरफेस आणि हे अबोव. ओके, सो नेक्स्ट आहे r प्लस h. आता या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये जर आपण पाहिलं तर अंडर रूट r प्लस h आहे. r प्लस h याचा अर्थ काय होतो, तर रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट. रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट म्हणजे सॅटेलाइटच्या ऑर्बिटचं रेडियस काय आहे, तर ते आपण r प्लस एचने डिनोट करतो. आणि यामधला हा जो h आहे याचा अर्थ होतो हाईट ऑफ द सॅटेलाइट अबोव द अर्थ सरफेस. ओके, सो या काही टर्म्स या फॉर्म्युल्यामध्ये वापरलेल्या होत्या आणि त्या टर्म्सचा एकूण अर्थ काय आहे किंवा त्यांच्या स्पेसिफाईड व्हॅल्यूज काय आहेत तर त्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. ओके, यू कॅन टेक स्क्रीनशॉट. नेक्स्ट सेकंड जो फॉर्म्युला आहे तो आपण पाहतोय, जो की आहे एस्केप वेलोसिटीसाठीचा. एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2 मल्टिप्लाय बाय g मल्टिप्लाय बाय m आणि डिनॉमिनेटरमध्ये आहे r. ओके, एस्केप वेलोसिटी इज इक्वल टू अंडर रूट 2 मल्टिप्लाय बाय g मल्टिप्लाय बाय m अपॉन r. या ठिकाणी सेम टर्म्स आहेत. g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, m म्हणजेच मास ऑफ द अर्थ, दॅट इज मास ऑफ द अर्थ किंवा ज्या प्लॅनेटची आपल्याला एस्केप वेलोसिटी काढायची आहे तो प्लॅनेट. आता या ठिकाणी आपण सध्या अर्थचा विचार करतोय किंवा प्रश्नामध्ये जर इतर कुठला प्लॅनेट दिला असेल तर त्या प्लॅनेटचा मास या ठिकाणी येणार आहे. ओके, त्यानंतर अपॉनमध्ये आहे r याचा अर्थ काय होतो, रेडियस ऑफ द प्लॅनेट. मग या ठिकाणी जर तुम्हाला अर्थ दिला असेल तर अर्थचं रेडियस आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, पण दुसरा कुठला प्लॅनेट असेल तर त्याचं रेडियस एकतर डिनोट करून दिलं जाईल किंवा अर्थच्या तुलनेमध्ये ते किती आहे ते सांगितलं जाईल. ओके, सो आपण एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला ते कळेलच. तर अशा पद्धतीने हा आहे एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला, ज्याच्यामधले सगळे टर्म्स मोस्टली हेच आहेत. पण जर प्लॅनेट चेंज झाला तर मात्र टर्म्स चेंज होणार आहेत. फक्त ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू सगळीकडे सेमच असते तर ती सेमच राहणार आहे. सो इन दिस वे हे काही फॉर्म्युले आपण पाहिलेले आहेत. यामध्ये अर्थची एस्केप वेलोसिटी आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड. ओके, अर्थची आपल्याला माहिती आहे, इतर कोणत्या प्लॅनेटची आपल्या बुकमध्ये नाही दिली आहे. सो आता आपण एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट हवा असेल तुम्ही घेऊ शकता. ओके, सो लेट अस स्टार्ट. तर यामध्ये जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत असेलच. ओके, सो त्या एक्झाम्पलमध्ये असं सांगितलेलं आहे की इफ मास ऑफ अ प्लॅनेट इज 8 टाइम्स द मास ऑफ द अर्थ. म्हणजेच एक प्लॅनेट आहे, त्याचं नाव गाव काही दिलेलं नाही आहे. सो आपण सपोज करूया की तो ए प्लॅनेट आहे आपल्या माहितीसाठी. ओके, त्याचं नाव गाव वगैरे काही नाही आहे, सो त्याच्यामुळे आपण त्याला ए आहे असं सपोज करूया. सो ए एक प्लॅनेट आहे की ज्याचं मास जे आहे तर ते अर्थपेक्षा 8 टाइम्स आहे. ओके, अर्थचं जर 1 मास असेल, सपोज करतोय आपण, अर्थचं जर मास 1 असेल तर त्या प्लॅनेटचं मास 8 असणार आहे. ओके, नेक्स्ट सांगितलेलं आहे अँड इट्स रेडियस इज ट्वाइस द रेडियस ऑफ द अर्थ. आणि त्याची रेडियस ही अर्थपेक्षा ट्वाइस, अर्थच्या रेडियसपेक्षा ट्वाइस असेल आहे. म्हणजे अर्थची रेडियस जर 1 असेल तर त्याची रेडियस 2 असणार आहे. ओके, हे जस्ट सपोज आहे. नेक्स्ट, व्हॉट विल बी द एस्केप वेलोसिटी फॉर द प्लॅनेट. मग त्या प्लॅनेटची एस्केप वेलोसिटी काय असेल. आता एस्केप वेलोसिटी विचारलेली आहे तर आपण क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला वापरू का, नाही. अर्थातच आपण फॉर्म्युला नंबर 2 वापरणार. सो वापरूया. लेट अस स्टार्ट. फक्त या ठिकाणी आपल्याला प्लॅनेटची एस्केप वेलोसिटी विचारलेली आहे, त्याच्यामुळे मास आणि रेडियस हे त्या पर्टिक्युलर प्लॅनेटचं असायला पाहिजे.
सो लेट अस सॉल्व. पहिल्यांदा आपण गिवन काय दिलेलं आहे तर ते बघूया. गिवनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की तो जो प्लॅनेट आहे तर त्या प्लॅनेटचं जे मास आहे तर ते आपल्या अर्थपेक्षा 8 टाइम्सनी ग्रेटर आहे. मग आपल्या अर्थचं मास काय आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर अर्थचं मास आहे 6 × 10⁻24 किलोग्राम. ओके, याच्या 8 टाइम्स त्या प्लॅनेटचं मास असणार आहे. सो याचं 8 टाइम्स आत्ताच करायची गरज नाही, आपण ते व्यवस्थित करणार आहोत आपल्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे सॉल्व करत असताना. सो या ठिकाणी गिवन असं आहे की द मास ऑफ द गिवन प्लॅनेट, द मास ऑफ द गिवन प्लॅनेट. आय होप की तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळतोय. जर क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी तुम्ही इन्क्रीज करू शकता. सो द मास ऑफ द गिवन प्लॅनेट, ज्याला की आपण एम सपोज करणार आहोत, ओके, इज 8 टाइम्स द मास ऑफ द अर्थ. आपल्या अर्थच्या मासपेक्षा ते 8 टाइम्स आहे. सो देअरफॉर आपल्या अर्थचं मास किती आहे 6 × 10⁻24 किलोग्राम. ह्याला मल्टिप्लाय बाय आपल्याला काय करायचं आहे 8, तेव्हा आपल्याला त्या पर्टिक्युलर प्लॅनेटचा मास मिळणार आहे. सो आपण हे जस्ट असं लिहूया 8 × 6 × 10⁻24 किलोग्राम. ओके, आता हे एवढं त्याचं मास असणार आहे. नेक्स्ट आपल्याला त्याची रेडियस सांगितलेली आहे की अर्थपेक्षा ट्वाइस आहे. सो द रेडियस ऑफ द गिवन प्लॅनेट, ज्याला की आपण सपोज करणार आहोत आर, इज ट्वाइस TWIC, ट्वाइस द रेडियस, बॅकग्राऊंड नॉईज इग्नोर करा, ट्वाइस द रेडियस ऑफ द अर्थ. सॉरी फॉर बॅकग्राऊंड नॉईज. सो अर्थचं रेडियस काय आहे आता या ठिकाणी किलोमीटरमध्ये आहे आणि मीटरमध्ये आपण दोन्ही याच्यामध्ये लिहिलेलं आहे. सो आता इथे जर आपण पाहिलं तर आपल्याकडे जी व्हॅल्यू दिलेली आहे तर ती आपण किलोमीटरमध्येच घेऊया किंवा मीटरमध्ये घेतली तरी पण चालेल, कारण आपल्याला परत कटछाट करायचं. सो आपण मीटरमध्ये घेऊया. ओके, सो मीटरमध्ये घ्यायचं असेल तर 6.4 × 10⁻6 मीटर मल्टिप्लाय बाय 2, कारण आपण ट्वाइस घेणार आहोत कारण ती व्हॅल्यू ट्वाइस आहे. सो सेम याच पद्धतीने 2 × 6.4 × 10⁻6 मीटर. ओके, हे कोणाचं रेडियस आलेलं आहे त्या पर्टिक्युलर प्लॅनेटचं. आता आपल्याला रेडियस आहे. आता या फॉर्म्युलेमध्ये अजून काय पाहिजे जी, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जे की दोन्हीवरती सेम असणार आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इक्वल टू जी इज इक्वल टू 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ह्याच्या पुढेच लिहायचं आहे, जागेअभावी मी खाली लिहिले. आपण आपला फॉर्म्युला घेऊया आणि फॉर्म्युलामध्ये सगळ्या व्हॅल्यूज घेऊया. मी न्यू पेज घेतले कारण हे कॅल्क्युलेशन खूप मोठं आहे. सो आपण हे सगळं न्यू पेजवरच घेऊया. आपला फॉर्म्युला आपण ऑलरेडी वरती पाहिलेला आहे, दॅट इज VESC इज इक्वल टू 2GM अपॉन आहे R. आता या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला भरायच्या आहेत की या ठिकाणी जीची व्हॅल्यू काय आहे किंवा एमची व्हॅल्यू काय आहे किंवा ज्या सगळ्या व्हॅल्यूज आपण आतापर्यंत इथे गिवनमध्ये वगैरे फाइंड आउट केलेल्या आहेत तर त्या व्हॅल्यूज आपण सगळ्या इथे लिहूया. 2 × जीची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11 इंटू आत्ताच आपण एमची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केलेली आहे, दॅट इज 8 × 6 × 10⁻24. त्यानंतर आपण आरची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केलेली आहे, दॅट इज 2 × 6.4 × 10⁻6. ओके, सो आता आपल्याला हे सगळं सॉल्व करायचं आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे सगळे 2 आहेत तर ते कट होतील आणि इथे आपल्याला हे जे डेसिमलमध्ये आहे तर ते आपण सगळं व्यवस्थित करूया. म्हणजे डेसिमल त्याचा काढूया. डेसिमल काढायचा असेल तर या ठिकाणी एक 0 वाढवावा लागेल, म्हणजे यातला एक 0 कमी होईल. 6.67 इंटू हे एकत्र घेऊया आणि हे एकत्र घेऊया. 8 × 6 × 10⁻11 10⁻24. सो या ठिकाणी 64 × 10⁻, आता 5 होईल कारण एक 0 आपण इकडे घेतलेला आहे. ओके, सो आता पुन्हा एकदा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे -11 + 24 आहे, कारण दोघांमध्ये जेव्हा गुणाकार असतो तेव्हा त्यांच्या पॉवर्सची बेरीज होते. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे -11 + 24. सो या ठिकाणी आता जर आपण -11 + 24 केलं तर रेस टू 13, म्हणजे वरती 13 येणार आहे, म्हणजे याची पॉवर 13 येणार आहे. सो 6.67 × 8 × 6 × 10⁻13 डिवायडेड बाय जे आहे तसंच.
आता हे जे 10⁵ आहे याला आपण न्यूमरेटरमध्ये शिफ्ट करूया. जेव्हा ते वरती जाणार तेव्हा ते निगेटिव्ह होईल, म्हणजे 10⁵ मधला 5 निगेटिव्ह होईल. 6.67 इंटू 8 इंटू 6 इंटू 10⁻13 इंटू 10⁻−5. आता या दोघांमध्ये वजाबाकी होणार आहे, कारण याचं चिन्ह काय आहे, वजाबाकीचं, म्हणजे अधिक वजा वजाच राहणार आहे. म्हणजे दोघांमध्ये बेरीज होणार आहे पण चिन्ह वजाच असल्यामुळे आपण डायरेक्ट वजाबाकी करूया. 6.67 इंटू 8 इंटू 6 डिवायडेड बाय 64 इंटू इथे काय होणार आहे 10⁸, कारण 13मधून 5 गेले राहिले 8. ओके, आता या ठिकाणी 8 एके 8, 8 8 64. ओके, असं तुम्ही तिथे काढून टाकू शकता, म्हणजे जेणेकरून तुमचं अजून हे समीकरण छोटंसं होईल. आता 2 चोक 8, 2 त्रिक 6. ओके, सो 6.67 इंटू 3 इंटू 10⁸ डिवायडेड बाय 4. सो आता हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 6.67 इंटू 3 इंटू 10⁸ डिवायडेड बाय 4. आता तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी 6.67 इंटू 3 करू शकता आणि हा जो 10⁸ आहे त्याला आपण बाजूला ठेवूया, कारण उत्तरामध्ये तो आहे असं येणार आहे. ओके, सो 6.67 मल्टिप्लाय बाय 3 करायचं आहे. 7 त्रिक 21, 18 0 2 हच्चला 6 त्रिक 18 19 20. सो 20 इथे मध्ये दोघांचा पॉईंट येईल. 20.01. ओके, हे जे मल्टिप्लाय बाय आहे 10⁸ त्याला आपण इथे ठेवूया, बाजूला ठेवूया, कारण ते उत्तरामध्ये आहे असं परत येतच राहणार आहे. सो ह्याच्यावरचा आपण हा स्क्वेअरचा जो बार आहे ते काढून टाकूया आणि खाली राहिलेला आहे 4. आता 4ने तुम्हाला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे 20.21ला. सो करूया डिवाइड. याच्यावरती स्क्वेअरचा बार येईल, सॉरी. ओके, मल्टिप्लाय बाय करूया. 4ने काय करायचं आहे तुम्हाला याला 20.01ला करायचं आहे डिवाइड. ओके, सो आता या ठिकाणी पहिल्यांदा आता हे सगळं तुम्ही जेव्हा डिवाइड कराल तेव्हा 4 पंचे 20. सो या ठिकाणी आहे असं पुढे कंटिन्यू होत राहणार आहे. सो तुम्ही जेव्हा ते डिवाइड कराल, पूर्णतः जेव्हा या ठिकाणी डिवाइड होईल, हा आपण वर नाही घेऊ शकत एक्झॅक्टली. सो पूर्णतः जेव्हा ते डिवाइड होईल तेव्हा 5 पॉईंट समथिंग आन्सर येईल आणि त्याचं जेव्हा तुम्ही स्क्वेअर रूट काढाल तेव्हा तुम्हाला 2.237 मिळणार आहे. मल्टिप्लाय बाय 10⁸. 10⁸. 10⁴ कसं आला तर जेव्हा आपण ह्याला या स्क्वेअर रूटमधून बाहेर काढणार तेव्हा तेव्हा त्याचं 10⁴ होणार आहे. सो आता हे आपण काय फाइंड आउट केलेलं आहे, एस्केप वेलोसिटी. ओके, सो एस्केप वेलोसिटी आपण फाइंड आउट केलेली आहे. एस्केप वेलोसिटीचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. सो या ठिकाणी 2.237 इंटू 10⁴ मीटर पर सेकंड स्क्वेअर हे तुमचं आन्सर आलेलं आहे. आता तुम्हाला जर ह्या पॉवरचं कन्व्हर्जन याच्यामध्ये म्हणजे डेसिमल काढण्यासाठी करायचं असेल तुम्ही ते पण करू शकता. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला झिरोज रिमूव्ह करावे लागतील, म्हणजेच या ठिकाणी फक्त एक झिरो रिमूव्ह होईल, म्हणजे फक्त एक डेसिमल रिमूव्ह होईल, म्हणजे 22.37 मीटर पर सेकंड हे याचं उत्तर येणार आहे. सो इन दिस वे ही आहे एस्केप वेलोसिटी, तो जो कोणता प्लॅनेट आहे त्याची. सो देअरफॉर एस्केप वेलोसिटी ऑफ द given planet is 22.37 मीटर पर सेकंड. हे तुम्हाला जेव्हा तुम्ही ते पूर्ण डिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला पॉईंटमध्ये संख्या मिळेल, ज्याचं तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. सो ती प्रोसेस खूप मोठी होईल, त्याच्यामुळे मी या व्हिडिओमध्ये नाही सांगत आहे. सो अशा पद्धतीने हे आपण सॉल्व केलेलं आहे. तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही हा भागाकार पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी फक्त इथे ना तुम्हाला एक पॉईंट घ्यायचं आहे. इथे पुन्हा 0 येईल, कारण एकच संख्या तुम्ही एका वेळी घेऊ शकता. सो पुन्हा 0 घेतल्यानंतर एक संख्या तुमची खाली येईल. आता 0.1ला म्हणजे 0.1ला तर तुम्ही 4ने डिवाइड करू शकत नाही. सो पुन्हा एकदा या ठिकाणी 0 येईल, मग पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी 0 घेऊ शकता. त्याच्यानंतर 2 0 घेऊ शकता किंवा एकच 0 घेतला तरी पण चालेल. म्हणजे 0.10 आलेला आहे. डिवायडेड बाय 4 कराल तेव्हा इथे 8 येईल, म्हणजेच 2 खाली आलेला आहे 8. सो आता जेव्हा यामधून 8 गेले तेव्हा 2 राहिले. पुन्हा एकदा एक 0 तुम्हाला घ्यायचा आहे, म्हणजे 2 पंचे 20. ओके, सो 2 पंचे 20 इथे पॉईंट नाही आहे, सॉरी 2 पंचे 20. आता या ठिकाणी पूर्ण भाग गेलेला आहे, म्हणजे तुमचा आन्सर काय आलेला आहे 5.0025. सो तुम्हाला याचं काय करायचं आहे, स्क्वेअर रूट काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचं काय येणार आहे 5.0025. हे मायनर कॅल्क्युलेशन आहे, नाही केलं तरी चालतं, त्याच्यामुळे मी हे मगाशी केलं नव्हतं, पण आता तुम्हाला पाहिजे असेल तर मी करून दाखवते, पाहिजे तर पाहू शकता. सो 5.0025 आहे. मल्टिप्लाय बाय 10⁸ इथे आहेच अजून.
ओके. सो आता याचा तुम्हाला स्क्वेअर रूट काढायचा आहे. जेव्हा तुम्ही याचा स्क्वेअर रूट काढणार तेव्हा तुम्हाला 2.2366 असं समथिंग मिळतं आणि हे जे 666 आहे तर तेवढं रिकरिंग न घेता आपण डायरेक्ट या ठिकाणी 7 घेतलेलं आहे. सो त्याच्यामुळे 2.237 हे आपला आन्सर आलेला आहे आणि ह्याला जेव्हा आपण स्क्वेअर रूटमधून बाहेर काढणार तेव्हा 10⁴ येणार आहे. ओके. सो हेच तुम्हाला कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचं आहे. मग अशी मी केलं नव्हतं कारण ते खूप मायनर आहे आणि ते आपण मोस्टली दाखवत नाही सोडवत असताना, कारण एवढ्या मोठ्या कॅल्क्युलेशनमध्ये हे आपण दाखवत नाही. आपण डायरेक्ट केलं तरी पण चालतं, पण तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही बघू शकता कसं केलं आहे ते. सो इन दिस वे आपण हे सॉल्व केलं आहे. आता आपण पाहणार आहोत यानंतरचं एक्झाम्पल. सो मित्रांनो, या ठिकाणी अजून एक गोष्ट आहे की याचं उत्तर तुमच्या पुस्तकामध्ये 22.4 दिले तर त्याने अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतलेली आहे, कारण 37 पुढच्या 7ला आपण ऑलमोस्ट नेक्स्ट नंबरमध्ये कन्वर्ट करतो. मग या ठिकाणी 22.4 लिहिलं तरी पण चालेल किंवा 22.37 लिहिलं तरी पण चालणार आहे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्ही 22.4 पण घेऊ शकता. सो असं काही नाही आहे की बुकमध्ये आन्सर वेगळा आणि माझा आन्सर वेगळा आहे. तर आन्सर सेमच आहे, फक्त याने अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतलेली आहे आणि 22.37 करेक्ट व्हॅल्यू आहे. ओके, दोन्ही पण व्हॅल्यूज चालतील. नेक्स्ट आता आपण पाहतोय पुढचा प्रश्न आहे, हाऊ मच टाईम अ सॅटेलाइट इन अन ऑर्बिट ॲट हाईट 35,780 किलोमीटर अबोव अर्थ सरफेस वुड टेक इफ द मास ऑफ द अर्थ वुड हॅव बीन 4 टाइम्स इट्स ओरिजिनल मास. आता या ठिकाणी पण तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. सो असं सांगितलेलं आहे की एक सॅटेलाईट आहे जो की अर्थपासून 35,780 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे आणि जर आपल्या अर्थचं जे मास आहे त्या मासच्या आपण जर 4 पट मास आहे असं ॲझ्युम केलं तर त्याला किती वेळ लागेल पूर्ण अर्थवरती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी किंवा एक पूर्ण सरफेस कवर करण्यासाठी त्याला किती वेळ लागणार आहे, किती तास लागणार आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जर आपण अर्थचं मास 4 टाइम्स घेतला तर. ओके. सो पहिल्यांदा आपण गिवन घेऊया. आपल्याला काय काय गिवन सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला अर्थचं ओरिजिनल मास लिहावं लागेल, तेव्हा आपल्याला त्याचं 4 टाइम्स काय आहे ते करावं लागेल आणि मग आपला आन्सर जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. सो गिवनमध्ये आपल्याला पहिल्यांदा लिहायचं आहे मास ऑफ द अर्थ किंवा ओरिजिनल मास ऑफ द अर्थ घेऊ शकता तुम्ही. मग अशीच आपण आपल्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं की अर्थचं ओरिजिनल मास काय आहे तर 6 × 10⁻24 किलोग्राम. सो हे ओरिजिनल मास आहे, याच्या 4 पट आपल्याला मास करायचा आहे. तुम्ही ब्रॅकेटमध्ये एम वापरला असं पण लिहू शकता. सो ॲज पर गिवन इन्फॉर्मेशन 4m, कारण आपण 4m का करतोय तर ते जे मास आहे याला तुम्ही m1 घेऊ शकता, कारण हे फक्त m आहे, हे m1 घ्या. m1 = 4m. ओके, म्हणजे 4 टाइम्स आहे. मग आता या ठिकाणी 4 × 6 × 10⁻24 किलोग्राम. हे काय झालं, आता जे आपल्याला 4 टाइम्स घ्यायला सांगितलेलं आहे तर ते मास जे की आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुढे वापरत जाणार आहोत. आता आपल्याला अजून एक सांगितलेलं आहे की अर्थची रेडियस सांगितलेली आहे आणि त्याच्यावरती 35,780 किलोमीटर ते सॅटेलाईट प्लेस केलेलं आहे. सो त्यासाठी आपल्याला आधी अर्थची रेडियस घ्यावी लागेल, कारण इथे आपल्याला क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला आधी आपण लिहून घेणार आहोत. सो आहे क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला. मग आता यामध्ये कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज आहेत. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ते तर ऑलरेडी पहिल्यापासूनच कॉन्स्टंट राहणारच आहे. त्याच्यानंतर m म्हणजे मास ऑफ द अर्थ, जे की 4 टाइम्स आता आपण पाहिलं तर ते. त्याच्यानंतर r + h. आता या ठिकाणी h आणि r, hच्या व्हॅल्यूज काय आहेत, rच्या व्हॅल्यूज काय आहेत त्या आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यूज पुट आउट करायच्या आहेत आणि आपलं जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह होईल. सो आपण या ठिकाणी रेडियस लिहून घेऊया, ज्याला की आपण r सपोज करणार आहोत तर ते पण ब्रॅकेटमध्ये लिहूया, कारण पुढे फॉर्म्युल्यामध्ये आपण रेडियस असं पूर्ण शब्द नाही लिहिणार. आता रेडियस ऑफ अर्थ लिहिलं तरी पण चालेल, रेडियस ऑफ द अर्थ, कारण ते अर्थचंच आहे. एक्झाम्पलमध्ये अर्थच विचारले, सो अर्थच असणार आहे. लिहिलं तरी पण चालेल, नाही लिहिलं तरी पण चालेल. आपण पाहिलं होतं की 6.4 × 10⁻6 मीटर हे आहे रेडियस ऑफ द अर्थ. ओके, याचं पुढे 6,400 किलोमीटर ते नको आहे आपल्याला मीटरमध्ये व्हॅल्यू पाहिजे. सो आता या ठिकाणी 6.4 × 10⁻6 मीटर हे काय झालं, रेडियस म्हणजेच r झालं. आता आपल्याला h म्हणजे काय, तो सॅटेलाईट त्या अर्थच्या सरफेसपासून किती अंतरावर आहे तर ते अंतर म्हणजेच h असणार आहे. सो h = 35780 किलोमीटर असं आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू मीटरमध्ये घेतली आहे, म्हणजे ही व्हॅल्यू पण मीटरमध्ये घ्यावी लागेल, कारण ऑलमोस्ट जेव्हा आपण एखादं एक्झाम्पल सॉल्व करतो तर त्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज या एकाच युनिटमध्ये असतात. आता याचं किलोमीटरचं मीटरमध्ये करण्यासाठी आपल्याला डिवायडेड बाय 1000 करावं लागेल, म्हणजेच या ठिकाणी 35.78
35.78 घ्यावं लागणार आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे काय झालेले आहे व्हॅल्यू की अर्थपासून किती अंतरावरती ते त्या सॅटेलाईटचं ऑर्बिट आहे. आता याला मल्टिप्लाय बाय 10 टू द पॉवर 6 करावं लागेल. इथे पुढे 8 0 पण आहेत, त्याला काय व्हॅल्यू नाही, सो ते घेतलं तरी पण चालेल, नाही घेतलं तरी पण चालेल. हे मीटरमध्ये ही व्हॅल्यू आलेली आहे. ओके, सो आता आपण सगळ्या काही व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. जीची व्हॅल्यू ऑलरेडी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सेम असते 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11. आता याचं युनिट तुम्हाला लिहायचं आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम रेज टू 2. ओके, सो ही आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू. ऑलमोस्ट तुम्हाला एक्झाममध्ये किंवा एक्झाम्पलमध्ये दिल्या जाऊ शकतात, पॉसिबिलिटी आहे की देतात, पण जर दिल्याच नाही तर तुम्हाला तुमच्या व्हॅल्यूज पाठ करावे लागतील. आता या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की किती वेळ लागतो आहे त्या पूर्ण सॅटेलाईटला त्या अर्थभोवती रिव्हॉल्व करण्यासाठी. सो आपल्याला टाईम विचारलेला आहे, टाईम रिक्वायर्ड, जो की आपल्याकडे नाही आहे. सो आपण क्वेश्चन मार्क देऊया. आता आपण सॉल्व करतो आहे सोल्युशनमध्ये आपण व्हॅल्यू कुठली वापरणार आहोत, क्रिटिकल वेलोसिटीची. सो आपला फॉर्म्युला आपण लिहूया. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये आपण आपल्या सगळ्याच्या व्हॅल्यूज आहेत तर त्या पुट आउट करणार आहोत. आता या ठिकाणी तो जो टाईम घेणार आहे सॅटेलाईट पूर्ण एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी, तर त्या टाईमसाठी आपण काय फॉर्म्युला लिहू शकतो, तो आपण इथे लिहूया की टी म्हणजेच टाईम रिक्वायर्ड. आता या ठिकाणी पूर्ण फिरण्यासाठी त्याला काय लागणार आहे, म्हणजे एक जेव्हा आपण कुठला पण ऑब्जेक्ट घेतो, सर्क्युलर ऑब्जेक्ट, त्याच्या भोवती आपल्याला एक फेरी कंप्लीट करणं म्हणजे त्याचं सर्कम्फरन्स म्हणजे काय असतं 2πr. ओके, सो 2π. आता या ठिकाणी r म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ द अर्थ म्हणजेच रेडियस ऑफ द ऑर्बिट. रेडियस ऑफ द ऑर्बिट काय आहे r प्लस h. सो r प्लस h आपण इथे rच्या जागी आपण r प्लस h लिहिणार आहोत, कारण r म्हणजे काय रेडियस ऑफ द ऑर्बिट काय आहे r प्लस h. r म्हणजे काय तर अर्थचं रेडियस आणि त्याच्यावरती तो सॅटेलाईट किती आहे ते हाईट म्हणजेच r प्लस h. ओके, आणि डिवायडेड बाय काय असणार आहे क्रिटिकल वेलोसिटी. ओके, सो या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे, जे सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे तर तो आपण या ठिकाणी वापरलेला आहे 2πr. r म्हणजेच काय r प्लस h, काय काढण्यासाठी, टाईम काढण्यासाठी. ओके, सो आधी आपण हे सगळ्याचे व्हॅल्यूज आहेत तर त्या भरणार आहोत. सो आता या ठिकाणी याच्या खाली आपण लिहूया. आता या ठिकाणी r प्लस hची व्हॅल्यू आपल्याला मांडायची आहे, किंवा आपण आधी याच्या खाली हे मांडूया आणि मग ते करूया, जास्त कन्फ्युजन नको. आपण या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ऑफ क्रिटिकल वेलोसिटी लिहायची आहे. क्रिटिकल वेलोसिटीची व्हॅल्यू आपण ऑलरेडी इथे भरलेली आहे, ती सेम टू सेम खाली उतरवायची आहे. याच्या खाली लिहितोय आपण. आता हा जो m घेतलेला आहे आपण, तर तो कोणता घेतलेला आहे, m1 घेतलेला आहे. सो इथे आपण m1 घेऊया. आपण हा जो r प्लस h आहे तर तो आहे असा. ओके, सो आता या ठिकाणी ही पूर्ण एक व्हॅल्यू आहे, हा पूर्ण एक फॉर्म्युला तयार केलेला आहे आपण. आता सगळ्या ज्या काय व्हॅल्यूज असतील तर त्या सगळ्या या फॉर्म्युलेच्या अनुषंगाने चालणार आहेत. ओके, तुम्ही जर इथे पाहिलं तर इथे पण r प्लस h आहे, इथे पण r प्लस h आहे. हा अंडररूटमध्ये आहे, याला आपण बाहेर काढूया म्हणजे आपण सिम्प्लिफाय करूया थोडंसं. हा व्हिडिओ खूप मोठा होईल कारण हे इक्वेशन्स थोडे वेगळे आहेत. आता या ठिकाणी हा r प्लस h आहे, हा r प्लस h आहे. याला जेव्हा आपण बाहेर काढणार, इक्वेशनचे जेव्हा आपण याला बाहेर काढणार तेव्हा त्या दोघांची व्हॅल्यू आपण एकत्रित लिहिणार आहोत. आता याच्यामध्ये g आणि m याला आपण इक्वेशनच्या बाहेर आत्ताच काढू शकत नाही, सो त्याला आपण अंडररूटमध्येच ठेवूया. m1 आहे हा. ओके, m1 का, तर ज्याचं मास 4 टाइम्स मोठा आहे, 4 टाइम्स मोठा आहे अर्थच्या ॲक्च्युअल मासपेक्षा. आता या ठिकाणी जेव्हा आपण याला r प्लस hला बाहेर काढू तेव्हा 3/2 असं लिहू शकतो, कारण याला आपण स्क्वेअर रूटमधून बाहेर काढले, सो 3/2 आपण याला लिहू शकतो, कारण वरचं आणि खालचं एकत्रित लिहायचं आहे. आता या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करूया. t इज इक्वल टू 2π. पायची व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी घेऊ पण शकता, नाही घेतली तरी पण चालेल. आता या ठिकाणी r प्लस h. आता या ठिकाणी r काय आहे, rची व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केलेली आहे 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6. प्लस hची व्हॅल्यू काय आहे 35.7800 घेतला तरी पण चालेल, नाही घेतला तरी पण चालेल. ओके, 3.5 इंटू 78 इंटू 10 टू द पॉवर 6. आणि याच्या ब्रॅकेटच्या बाहेर 3/2 अपॉन अंडररूट, सॉरी चुकलं जरासं. ओके, सो जीची व्हॅल्यू काय आहे 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 मल्टिप्लाय बाय m1ची व्हॅल्यू काय आहे 4 मल्टिप्लाय बाय m म्हणजेच काय असणार आहे 6 इंटू 10 टू द पॉवर 24. ओके, आता हे सगळं आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता हे सॉल्व कसं करायचं ते आपण पाहूया. सो आता फर्स्ट ऑफ ऑल 2π आपण इथंच ठेवूया. आता या ठिकाणी आपल्याला या दोघांमध्ये ॲडिशनचं साईन आहे, सो हे आणि हे आपण ॲड करूया.
सो आता या ठिकाणी पॉईंटच्या नंतरचे जे आहेत तर त्याआधी आपण ॲड करूया. 11, 1 हातच्याला गेले या ठिकाणी 36 आणि 6 म्हणजे 42, 42.18 येणार आहे या दोघांची बेरीज. आता या ठिकाणी 10⁻6 10⁻6 आहे. सो आपण 10⁻6 कॉमन घेऊया. 3/2 याच्या डोक्यावरती लिहायचं, सॉरी 3/2 अंडररूटमध्ये 6.67 इंटू 10⁻11 आहे. आपण मगाशी गणितामध्ये केलं होतं, या दोघांना एकत्र लिहिलं होतं. या दोघांसाठी गुणाकार करूया. इंटू 6 24 इंटू, आता ह्या दोघांना जेव्हा आपण एकत्र लिहू तेव्हा 10⁻11 + 24 होणार आहे. पुन्हा या ठिकाणी 10⁻13 येणार आहे, 10⁻13. ओके. सो आता अशा पद्धतीने 2π इन ब्रॅकेट 42.18 इंटू 10⁻6 पॉवर आहे 3/2 आणि अंडररूटमध्ये आहे 6.67 इंटू 24 इंटू 10⁻13. आता याचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत. आणि पहिल्यांदा तर आपण पायची व्हॅल्यू पुट आउट करूया. म्हणजेच पायची व्हॅल्यू काय आहे 3.14. ओके. आता या ठिकाणी 24/7 आपण नाही वापरू शकत कारण ते अजून कॉम्प्लिकेटेड होईल. सो 2 इंटू 3.14 आपण घेऊया मल्टिप्लाय बाय, आता हा जो बॉक्स आहे, सॉरी हा जो ब्रॅकेट आहे 42.18, सो 42.18. आता या ठिकाणी खाली अंडररूट आहे, वर अंडररूट आहे, वर अंडररूट नाही आहे. सो वर अंडररूट 2 आपण या 2च्या माध्यमाने करू शकतो. या 2ला आपण काढूया आणि अंडररूटमध्ये याला बाकीच्या अंडररूटमध्ये टाकूया. सो या ठिकाणी 42.18 याच्यावरती पॉवर किती आहे 3ची पॉवर आहे, याच्यावरती पण पॉवर 3ची आहे. पण आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करू शकतो कारण ब्रॅकेटच्या आतमधली पॉवर आणि ब्रॅकेटच्या बाहेरची पॉवर यांची मल्टिप्लिकेशन होते. सो 6 3 18 इंटू 10⁻18. ओके. डिवायडेड बाय, आता या ठिकाणी 6.67 इंटू 224 आहे. सो या 24ला आपण डेसिमलमध्ये टाकूया. जर आपल्याला याला डेसिमलमध्ये टाकायचं असेल तर याचं आपल्याला याच्यातून एक शून्य वाढवावं लागेल. म्हणजे याच्यामध्ये 13चे 14 शून्य होतील, म्हणजेच 10⁻14 होतील. ओके. सो आता या ठिकाणी संख्या काय तयार झालेली आहे अंडररूटमध्ये 42.18 आहे इंटू 10⁻18 आहे. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याला याच्यामधला एक कंबाईन स्क्वेअर रूट आपण करूया. या ठिकाणी आपण काय करू शकतो की हा जो खालचा पॉवर आहे त्याला आपण वरती टाकूया. वरती टाकल्यानंतर अर्थातच तो निगेटिव्ह होणार आहे. आपण मगाशी पण पाहिलं आहे 3.14 इंटू अंडररूट 42.18 इंटू 10⁻18. आता या ठिकाणी इंटू 10⁻14 करायचं आहे. ओके. अंडररूटमध्ये आहे तेच सगळे नंबर्स 6.67 इंटू 2.4. ओके. सो आता या ठिकाणी 18मधून जर 18मधून जर 14 गेले तर काय राहतील 4 राहतील. सो 2 इंटू 3.4 इंटू अंडररूट 42.18 इंटू 10⁻4. ओके. आणि खाली काय आलेलं आहे 6.67 इंटू 2.4. ह्याला पण आहे एक अंडररूट 2. आता आपण या दोघांचा जे स्क्वेअर आहे ते कंबाईन करूया. 2 इंटू, तुम्हाला ही प्रोसेस जर खूप मोठी वाटत असेल तुम्ही या ठिकाणी स्क्वेअर कंबाईन करू शकता. ओके. सो तुम्हाला जेवढं छोटं करता येईल तेवढं तुम्ही छोटं या ठिकाणी प्रोसेस करू शकता. ⁻3 इंटू 10⁻4 डिवायडेड बाय 6.67 इंटू 2.4. आता तुम्ही याच्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. आता या ठिकाणी 2 इंटू 3.14 आहे, याचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. परत या ठिकाणी आतमध्ये जे काही नंबर्स आहेत त्या सगळ्यांचा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. हा गुणाकार खूप मोठा होणार आहे, ते तुम्ही रफ वर्क म्हणून करू शकता. या ठिकाणी मी एवढा मोठा गुणाकार केला तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यापेक्षा तुम्ही ते गुणाकार करायचा आहे. मी तो गुणाकार करते व्हिडिओ पॉज करून. मी याचं पूर्ण याचं 10⁻3 म्हणजे याचा क्यूब तयार कराल. त्याच्यानंतर तुम्ही डिवायडेड बाय करणार आहात 6.67, म्हणजे याचा आधी गुणाकार करायचा आहे. गुणाकार केल्यानंतर डिवायडेड बाय जी काही संख्या त्याने तुम्हाला डिवायडेड बाय करायचं आहे. या ठिकाणी 10⁻4ला काहीच करायचं नाही, याला असंच ठेवायचं आहे. यांचा गुणाकार करायचा आहे आणि ही सगळी व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट असणार आहे. सो आपण इथे अप्रॉक्सिमेटचं साईन देऊया. 4.323. ओके. 4.303 आणि 10⁻4. 10⁻4ला आहे असंच ठेवायचं, त्याला काहीच करायचं नाही आहे. आता हे आपण काय फाइंड आउट केलं आहे टी म्हणजे टाईम कशामध्ये असतो सेकंडमध्ये. सो आपण इथे सेकंड लिहिलेलं आहे. सो टी इज इक्वल टू अप्रॉक्सिमेट 4.303 इंटू 10⁻4. आता हे काय आलेलं आहे तर हे अप्रॉक्सिमेटली सेकंड्समध्ये आलेलं आहे. आपल्याला तासामध्ये काढायचं आहे कारण आपण सगळ्या व्हॅल्यूजा सेकंड्समध्ये न घेता तासामध्ये घेणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला इथे तासामध्ये कन्वर्जन करायचं आहे. आता याचे तास तयार करताना आवर्समध्ये कन्वर्जन करताना आपल्याला 3600ने डिवाइड करावं लागेल. 3600ने का तर एका तासामध्ये अप्रॉक्सिमेट म्हणजे एका तासामध्ये 3600 सेकंड्स असतात, त्याच्यामुळे आपण 3600ने याला डिवाइड करणार आहोत. आणि हे ह्याला सोडायचं नाही आहे 10⁻4. याला जेव्हा तुम्ही डिवाइड कराल याचं डिव्हिजन पण करायचं आहे. याला डिवाइड केल्यानंतर अप्रॉक्सिमेटली
11.95 आवर्स एवढं तुमचा आन्सर येईल. आता आपल्याला तसंही जर आपण टेक्स्टबुकमध्ये पाहिलं तर आन्सर 12 आवर्स ॲप्रॉक्सिमेटमध्येच दिलेला आहे. सो आपण ॲप्रॉक्सिमेट 12 आवर्स या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. सो टाईम किती लागलेला आहे? ॲप्रॉक्सिमेट 12 आवर्स. सो देअरफॉर टाईम रिक्वायर्ड बाय दी सॅटेलाइट इज ॲप्रॉक्सिमेट, इथे लिहू शकता 12 आवर्स. सो इन दिस वे आपण हे सॉल्व केलेलं आहे. तुम्ही एकदा पूर्ण एक्झाम्पल पाहू शकता. सो हे पूर्ण एक्झाम्पल आहे ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा गिवन लिहिलं होतं. स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण एवढे सगळं वन शॉटमध्ये दाखवणं शक्य नाही. सो तुम्ही छोटी छोटी स्क्रीनशॉट काढा. ओके, पूर्ण हा गिवनचा एक स्क्रीनशॉट निघेल तुमचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सॉल्युशनमध्ये. सॉल्युशनमध्ये पहिल्यांदा आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे क्रिटिकल वेलोसिटीचा. त्याच्यानंतर आपण टाईमसाठी फॉर्म्युला घेतलेला आहे की ज्यामध्ये आपण सर्कम्फरन्स घेतला होता डिवायडेड बाय क्रिटिकल वेलोसिटी. त्याच्यानंतर एक कंबाईंड फॉर्म्युला तयार केलेला आहे आपण, आणि त्यानंतर आपण प्रत्येक याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट आउट करत गेलो. ओके, इथपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट याच्या पुढचं आपण नेक्स्ट पेजवर पाहूया. सो या ठिकाणी नेक्स्ट आहे त्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या आपण सॉल्व करत गेलेलो आहोत. ओके, त्या व्हॅल्यूज सॉल्व केल्यानंतर आपल्याला काही व्हॅल्यूज मिळत गेलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण टीची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आणि एकूण व्हॅल्यू आलेली आहे टी इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 12 आवर्स. सो इन दिस वे हे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे. आय नो खूप मोठं होतं, खूप क्रिटिकल याच्यामध्ये सगळं सॉल्युशन वगैरे सगळं इक्वेशन्स होते, बट ते करणं आवश्यक आहे. आणि आय होप की तुम्ही सगळे एक्झाम्पल्स किंवा सगळं जे काही मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल ते सगळं करून पाहिलं असेल, कारण मी करून पाहिलं आहे. परंतु एवढं सगळं दाखवणं शक्य नाही व्हिडिओमध्ये, ते खूप बोरिंग होईल आणि त्याच्यापेक्षा तुम्ही ते स्वतःहूनच करू शकता. सो इन दिस वे 12 आवर्स आन्सर आलेला आहे. आता आपण पाहतोय शेवटचं एक्झाम्पल. मित्रांनो, आता आपण पाहतोय थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आहे इफ द हाईट ऑफ अ सॅटेलाइट कम्प्लिटिंग 1 रिव्हॉल्युशन अराउंड द अर्थ इन T सेकंड्स इज H1 मीटर. म्हणजे आपल्याला एक सॅटेलाइट सांगितलेलं आहे जे की रिव्हॉल्व करणार आहे. ओके, कोणाभोवती? अर्थभोवती. ओके, सो सपोज की हा आहे आपला अर्थ आणि हे जे सॅटेलाइट आहे त्याची ऑर्बिट आहे आणि सॅटेलाइट ह्याच्याभोवती रिव्हॉल्व करणार आहे. ओके, सो हे जे सॅटेलाइट आहे ह्याला रिव्हॉल्व करण्यासाठी टाईम लागतो आहे T सेकंड. ओके, टाईम काय आहे? T सेकंड आहे. आणि त्याची हाईट जी आहे तर ती H1 मीटर आहे. ओके, सो देन व्हॉट वुड बी द हाईट ऑफ अ सॅटेलाइट टेकिंग 2√2 सेकंड्स. म्हणजे तो जेव्हा टी रिव्हॉल्युशन करतोय, T सेकंड रिव्हॉल्युशन करतोय, तेव्हा त्याची हाईट काय असणार आहे? H1. ओके, तो जेव्हा टी सेकंड रिव्हॉल्युशन करतो आहे त्याची हाईट असणार आहे H1. पण जेव्हा तो 2√2 सेकंड्स म्हणजे 2√2 सेकंड्स एवढं जेव्हा त्याला पिरियड एवढं जेव्हा त्याला टाईम लागतोय रिव्हॉल्व करण्यासाठी, तर तेव्हा त्याची हाईट काय असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. ओके, सो तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी टाईम जो आहे तर तो 2 टाइम्स √2t आहे. ओके, 2 टाइम्स √2t आहे. म्हणजे त्याच रेशोमध्ये कुठेतरी आपल्याला हाईट पण मिळणार आहे. पण आपण तसं अंदाजे उत्तर काढून चालणार नाही, आपल्याला ॲक्युरेट आन्सर काढावा लागेल. त्यासाठी आपण आता हे सॉल्व करूया. ओके, सो आता या ठिकाणी आपण आधी गिवन घेणार आहोत. तुम्हाला क्वेश्चन स्क्रीनवरती पाहायला मिळतोच आहे. ॲक्च्युली या ठिकाणी क्वेश्चन आहे. ओके, सो आता या ठिकाणी आपण पाहतोय गिवन. ओके, आय होप की तुम्हाला व्हिडिओ क्लिअर पाहायला मिळतोय. व्हिडिओ क्लिअर नसेल तर व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करा, सो तुम्हाला क्लिअर व्हिडिओ पाहायला मिळेल. आता या ठिकाणी आपल्याला टाईम काय सांगितले? T सेकंड. सो टाईम रिक्वायर्ड is equal to 2t second to complete a revolution at height H1 मीटर. म्हणजे हाईट काय सांगितली होती? H1. टाईम काय आहे? T. ओके, सो हे झालं की पहिल्यांदा आपल्याला काय दिलं होतं. त्याच्यानंतर आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की 2√2 सेकंडसाठी किती हाईट आहे. सो हे जर आपल्याला H1 सांगितले तर आपण ते H2 सपोज करूया. ओके, सो सपोज दी हाईट, एक मिनिट, आपण इथे सॅटेलाइट वगैरे काहीच वापरलं नाही. T सेकंड टू कम्प्लीट अ रिव्हॉल्युशन, टाईम रिक्वायर्ड फॉर सॅटेलाइट. ओके, असं घ्या. हां, टाइम रिक्वायर्ड फॉर सॅटेलाइट आणि इज इक्वल टू T सेकंड. ओके, सॉरी. सो सपोज द हाईट ऑफ द सॅटेलाइट फॉर completing 1 revolution in आहे 2√2t सेकंड 2t as
असं काही नाही तुम्ही H2 घ्यायचं, तुम्ही फक्त H घेतलं तरी पण चालू शकतं. आता आपण हे सॉल्व करूया. ओके, सोल्युशन. फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला तर या ठिकाणी आपण आधीच्याच एक्झाम्पलमध्ये पाहिलं की आपण जेव्हा एखाद्या ऑर्बिटबद्दल बोलणार आहोत तर तेव्हा आपल्याला एकतर सर्कम्फरन्सबद्दल पण लक्षात घ्यावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण मगाशी पाहिलं होतं म्हणजे आधीच्या एक्झाम्पलमध्ये की 2πr हे काय आहे, सर्कम्फरन्सचं फॉर्म्युला आहे. सर्कम्फरन्स का तर ऑर्बिट काय असणार आहे, त्या अर्थच्या भोवती पूर्ण भोवती आहे, याचा अर्थ काय असणार आहे, सर्कम्फरन्स. कारण सर्कम्फरन्स म्हणजे काय, ही जी कडेची म्हणजे कडा जी आहे ही, तर या कडेची लांबी म्हणजे असणार आहे सर्कम्फरन्स. सो या ठिकाणी ऑर्बिट आहे म्हणजेच कडा आहे आणि म्हणजेच असणार आहे सर्कम्फरन्स, दॅट इज 2πr. ओके, सो आता या ठिकाणी टाईम. ओके, ॲक्च्युली आपण क्रिटिकल वेलोसिटी इज इक्वल टू 2πr आपण टाईम घेतो, परंतु इथे आपल्याला फक्त टाईम घ्यायचं, त्याच्यामुळे आपण टाईम इज इक्वल टू घेऊया 2πr म्हणजेच काय, सर्कम्फरन्स ऑफ दी ऑर्बिट आणि त्याच्यानंतर क्रिटिकल वेलोसिटी. ओके, सो टी इज इक्वल टू 2πr अपॉन क्रिटिकल वेलोसिटी. आता हेच आपल्याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे कशामध्ये, तर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं आर, तर आपला जो फॉर्म्युला आहे एस्केप वेलोसिटीचा, त्याच्यामध्ये आर काय आहे, आर प्लस एच आहे. ओके, आर म्हणजे काय, फक्त रेडियस, परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त रेडियस पाहिजे का नाही, कारण फक्त रेडियस म्हटलं तर ती कुठपर्यंत येईल, फक्त अर्थची ही जी एवढी रेडियस आहे तीच येईल. पण आपलं ऑर्बिट एक्झॅक्टली अर्थच्या सरफेसवर आहे का, नाही, ते अर्थच्या सरफेसपासून थोड्या उंचीवरती आहे. मग ती जी काही उंची आहे त्याला आपण सपोज करणार आहोत हाईट. मग आर प्लस हे जे काही सपोज केलेलं आहे तर ती हाईट. सो या ठिकाणी कॅपिटल आर प्लस एच. सो या ठिकाणी हा जो आर आहे याच्याऐवजी आपण घेणार आहोत कॅपिटल आर प्लस एच. 2π ला आपण तसंच ठेवूया कॅपिटल आर प्लस एच. आता हे एच काय असणार आहे, फक्त एच घ्यायचं आहे का नाही, H1 घ्यायचं आहे, कारण आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की हाईट काय आहे, H1 आहे. ओके, डिवायडेड बाय क्रिटिकल वेलोसिटी. क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे, G/m √r प्लस एच. आता या ठिकाणी पण फक्त एच नाही, H1 घ्यायचं आहे. ओके, सो हे झालं आपलं इक्वेशन. सेम टू सेम सेकंड एक्झाम्पलमध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं तसंच त्याच्याशी थोडं सिमिलर आहे हे. सो टी इज इक्वल टू 2π इन ब्रॅकेट आर प्लस H1 डिवायडेड बाय √g मल्टिप्लाय बाय एम. जीची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11. पण ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पुट नाही करायची आहे, कारण आपण टर्म्समध्येच आन्सर फाइंड आउट करणार आहोत. मी जस्ट असं एक्झाम्पल म्हणून सांगितलं आणि बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज आपण ऑलरेडी सुरुवातीला पाहिलेल्या आहेतच. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे 2π आहे तर त्याला आपण एकतर या ब्रॅकेट म्हणजे या अंडररूटच्या बाहेर घेऊ शकतो, या ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ शकतो, कारण हे दोघांना पण मल्टिप्लाय करणार आहे. ओके, सो आता हे जे आर प्लस एच आहे, H1 आहे, इथे पण आर प्लस H1 आहे, दोन्हीकडे पण सेम आहे. मग याला आपण काय करूया, वर टाकूया. जेव्हा आपण याला वर टाकणार आहोत तेव्हा मी ऑलरेडी सांगितलं होतं की याच्यावरती पॉवर काय असणार आहे, 2 असणार आहे, कारण जेव्हा आपण हे अंडररूट काढणार तेव्हा याच्यावरती पॉवर 2 असणार आहे. सो त्याला जेव्हा आपण वर टाकू तेव्हा अर्थातच या ठिकाणी हे 1 आणि हे 2 एकूण 3 म्हणजे पॉवर काय होणार आहे, इंडेक्स काय होणार आहे, 3 होणार आहे. ओके, सो या 2π ला तर आपण बाहेरच काढूया, कारण याच्यामध्ये हे कोणत्याही रूटमध्ये येत नाही आहे, त्याच्यामुळे आता आपण पूर्ण अंडररूटमध्ये घेऊया. हे आणि हे सेम असल्यामुळे आर प्लस H1चा क्यूब आपण घेणार आहोत आणि हे GM तर ऑलरेडी डिनोमिनेटरमध्ये आहे तसंच आहे. ओके, सो हे आलं आपलं फर्स्ट इक्वेशन की जे आपल्याला काही गिवन होतं त्याच्या आधारे आपण हे फाइंड आउट केलं. आता आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे ते आपण घेऊया. काय फाइंड आउट करायचं आहे की टाईम आहे 2√2 सेकंड्स आणि हाईट घेतलेली आहे आपण H2. ओके, सो हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. आता आपण हे घेऊया ॲज पर दी कंडिशन, ॲज पर दी क्वेश्चन घेऊया. नाहीतर हाईट इज इक्वल टू H2 अँड टाईम इज इक्वल टू 2√2t सेकंड्स. ओके, सो आता या ठिकाणी आपण टीच्या ऐवजी काय लिहिणार आहोत, टाईम, कारण आपल्याकडे टाईम दिलेला आहे. सो आपण या ठिकाणी टाईम लिहूया. सेम फॉर्म्युला आहे 2√t. ओके, आता या ठिकाणी 2π राहणार, कारण इथे कुठेही पायची व्हॅल्यू दिलेली नाही आणि आपल्याला पण घ्यायची नाही आहे. ओके, आता अंडररूटमध्ये इथे फक्त आपला H1 आहे, पण इथे आपण H1लाच काय घेतलेलं आहे, H2 घेतलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला H1च्या ऐवजी H2 लिहावं लागणार आहे. आता सेम टू सेम याचं पण तुम्हाला क्यूबच घ्यायचं आहे, कारण सेम तुमचं असंच इक्वेशन तयार होणार आहे, सेम असंच होणार आहे. फक्त मी या ठिकाणी डायरेक्ट घेते. या ठिकाणी जसं पण तुम्ही हे सॉल्व केले पहिले इक्वेशन त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पण सेम फॉर्म्युला लिहायचे, सेम करायचे, फक्त H1 न घेता H2 घ्यायचं आहे. ओके, बाकी सगळं सेमच राहणार आहे, पण हे ऑलरेडी आपण पाहिले त्याच्यामुळे मी डायरेक्ट घेते. या ठिकाणी H2 द होल क्यूब डिवायडेड बाय GM. ओके, सेमच येणार आहे.
सो आता आपल्याकडे दोन इक्वेशन आलेले आहेत, एक तर पहिलं की जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे त्याला अनुसरून, आणि दुसरं की जे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे त्याला अनुसरून. ओके, सो आता ह्या 1 आणि 2 इक्वेशन्स वरून आता या दोन्ही इक्वेशन्समध्ये आपण जर पाहिलं तर 2π कॉमन आहे. ओके, आता जर आपण टी म्हणजे जे पण लेफ्ट हँड साईड आहेत ते आपण एकत्र लिहिणार आहोत, जे पण राईट हँड साईड आहेत ते आपण एकत्र लिहिणार आहोत. सो आपण घेऊया या ठिकाणी की टी पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करायचं आहे, मग आपण सेकंड इक्वेशन लिहिणार आहोत 2√2t. ओके, हे काय झालं, लेफ्ट हँड साईड सगळं लेफ्ट हँड साईड आपण एकत्र लिहिणार आहोत, सगळं राईट हँड साईड आपल्याला एकत्र लिहायचं आहे. या ठिकाणी 2π एकदाच आहे, सो त्याला आपण म्हणजे दोनदा आहे पण त्याला आपण कॉमन काढून एकदाच लिहूया. ओके, आता या ठिकाणी दोघांना पण अंडररूटमध्ये आहे, वरचं जे पण जसं आहे तसं आहे असं उतरवायचं आहे. GM ह्याला थोडंसं मोठं करा कारण हे खालीपासून वरपर्यंत आहे. नेक्स्ट हे पण जसं आहे तसं उतरवायचं आहे, R+H2 क्यूब आहे अपॉन GM. ओके, लिहिलं. आता याच्यामधलं जे पण कटछाट होऊ शकतं त्याला आपल्याला कट करायचं आहे, म्हणजेच काय, तर या ठिकाणी GM आहे, या ठिकाणी GM आहे, कट करायचं आहे. ओके, आता या ठिकाणी वरती पाय आहे, खाली पण पाय लिहा नाहीतर कॉमन काढण्यापेक्षा. इथे पाय आहे, इथे पाय कट करून टाकूया आपण, जास्त कन्फ्युजन नको. ओके, सो या ठिकाणी काय राहिले टी, याचं पण आपण पूर्ण रूप करूया, म्हणजे एकतर हे सगळं अंडररूटमध्येच टाकूया. ओके, सो आता या ठिकाणी पण टी खाली म्हणजे वर खाली दोन्हीकडे पण टी पण कट होईल. टी कट केला तर वरती काय राहणार आहे 1, काहीच नाही म्हणजे काय 1 राहणार. आता याचं आपण पूर्ण रूप कसं करतो, तर आता या ठिकाणी आतमध्ये काय आहे 2, आता हा 2 बाहेर आला याचा अर्थ याचा स्क्वेअर काय असणार आहे 4. ओके, जेव्हा पण 2 बाहेर आलाय, हा बाहेर का आला तर याच्यामध्ये त्याचा स्क्वेअर आहे म्हणून तो बाहेर आला. परत त्याला आपण 8 टाकूया, जेव्हा तो 8 टाकणार तेव्हा त्याचा स्क्वेअर आतमध्ये जाणार म्हणजेच √8. सो √8 इज इक्वल टू, आता याच्यामध्ये काय काय राहिलं आहे, फक्त √R+H2. √R+H2. ओके, तेच आता आपल्याला फक्त घ्यायचं, बाकी काहीच घ्यायचं नाही आहे. R+H1 R+H2 आणि त्याला अंडररूट. ओके, सो 1/√8 इज इक्वल टू √R+H1 आणि √R+H2. ओके, सो आता या दोघांना पण अंडररूट आहे. आता जर आपण सगळे अंडररूट, कारण लेफ्ट हँड साईडला पण अंडररूटमध्ये आहेत, राईट हँड साईडला पण अंडररूटमध्ये आहेत. आता जर आपण सगळे अंडररूट्स रिमूव्ह केले, म्हणजे सगळे आपण अंडररूट जर रिमूव्ह केले 1 2 3, तर सगळे अंडररूट्स रिमूव्ह होतात, कारण इथे आपण लिहू शकतो टेकिंग स्क्वेअर रूट्स. ओके, सो ते या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट अंडररूट कट करता येणार नाही, आपल्याला स्क्वेअर घ्यावं लागेल, मग अंडररूट कट करावं लागेल. आणि एवढं सर केल्याने तुम्हाला काय मिळणार आहे, या ठिकाणी 2 इथली इथे हे जे पॉवर जी 3 आहे ती पण निघून जाईल. ओके, सो आता असं जेव्हा इक्वेशन येतात की या ठिकाणी एक रेशो आहे, या ठिकाणी एक रेशो आहे, तेव्हा आपण काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो R+H2 इज इक्वल टू 2R+H1. ओके, म्हणजे या ठिकाणी R+H2 आहे, या ठिकाणी 2R+2H1 आहे. सो आता या ठिकाणी R आहे, या ठिकाणी 2R आहे आणि या ठिकाणी 2H1 आहे, या ठिकाणी H2 आहे. सो दोन्हीकडे R आहे. आता आपण R एका साईडला घेऊया, म्हणजेच R मायनस किंवा Rला आपण या Rला आपण तिकडे शिफ्ट करूया. H2 इज इक्वल टू 2R मायनस R+2H1. सो एक R कॅन्सल होणार कारण एक R मायनस होणार. सो H2 इज इक्वल टू R+H1, म्हणजेच या ठिकाणी H2 इज इक्वल टू R+2H1. H2 इज इक्वल टू R+2H1 आलेला आहे, म्हणजे जी फायनल हाईट आहे किंवा आपल्याला जी हाईट काढायला सांगितलेली आहे तर ती आलेली आहे R+2H1. ओके, सो याचं फायनल आन्सर आहे R+2H1, जी की आहे आपली हाईट, म्हणजे सॅटेलाईटच्या ऑर्बिटची हाईट. सो पहिल्यांदा आपण काय केलं आपण नीट पाहूया. या ठिकाणी आपल्याला आपल्याला सगळं इक्वेशन टाईमवर दिलं होतं, त्याच्यामुळे आपण हा फॉर्म्युला टाईमप्रमाणे रोटेट केला आहे. याच्या आधीचा मूळ फॉर्म्युला तुम्ही ऑलरेडी सेकंड सममध्ये पाहिला आहे. आता या ठिकाणी 2π R म्हणजे काय, रेडियस घेताना आपण R+H घेतले कारण ही अर्थची रेडियस आहे आणि ही हाईट आहे. सो ती R+H. H1 आपण घेतोय कारण आपल्याला 2 हाईट्स फाइंड आउट करायच्या आहेत आणि आपल्याला ऑलरेडी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की ही जी पहिलीवाली हाईट आहे तर ती H1 आहे. नेक्स्ट अंडररूटमध्ये आपण क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला लिहिलेला आहे, जसा आहे तसा आहे असा. या ठिकाणी 2πला आपण बाहेर काढलं आहे, म्हणजे या इक्वेशनमधून बाहेर काढलं आहे आणि या ठिकाणी याला पण आपण अंडररूटमध्ये टाकलं आहे. का तर हे आणि हे सेम आहे, सो आपण त्यांच्या पॉवरचे ॲडिशन करून 3 घेतलं आणि हा GM आहे म्हणजे अंडररूट GM आहे असा. नेक्स्ट सेकंड आपल्याला काय सांगितलेलं आहे, म्हणजे क्वेश्चननुसार की आपण त्यासाठी हाईट H2 घेतली. आपल्याला टाईम ऑलरेडी प्रश्नामध्ये दिला होता आणि सेम हाच फॉर्म्युला पण इथे वापरला आहे. पाहिजे तर तुम्ही तो फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहू शकता, गरज नाही आहे, पाहिजे तर लिहू शकता. सो 2√2t इज इक्वल टू 2π अंडररूट
r+h2 ब्रॅकेटमध्ये क्यूब, जसं इथे आपण केलं तसं सेम टू सेम या ठिकाणी, आणि √gm. नेक्स्ट आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण एकत्र लिहिले. लेफ्ट हँड साईडला, राईट हँड साईडला. टी कॅन्सल झाले, 2π कॅन्सल झालं, gm कॅन्सल झालं, राहिलं काय 1/√8. याचं आपण ॲक्च्युअल समीकरण तयार केलं नसतं केलं तरी पण याच्यातून पण हेच आन्सर आलं असतं. हे जे अंडररूटमध्ये आहे त्याच्यामधलं आपण अंडररूटमधून बाहेर काढण्यासाठी स्क्वेअर करून अंडररूटमधून बाहेर काढलं. ते केल्यानंतर या ठिकाणी म्हणजे जे पण आधी होते म्हणजे आधी जसे होते या ठिकाणी तसेच ते पुन्हा रूप इथे आलेले आहेत. ओके, सो r+h1 अपॉनमध्ये r+h2. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत आपण. याला मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो जसं आपण हे प्रमाणे करतो तसं 2ने या पूर्ण ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय केलं म्हणजे 2r आलं आणि 2h1 आलं आणि सॉल्व केलं, झालं. हे आहे आपलं फायनल आन्सर. ओके, सो इन दिस वे आपण हे सॉल्व केलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, पण पूर्ण स्क्रीनशॉट घेता येणार नाही, पेज खूप मोठं आहे. त्याच्यामुळे हे फर्स्ट इक्वेशनचा स्क्रीनशॉट घेतला असेल. नेक्स्ट इथपर्यंत आहे सेकंड इक्वेशन. ओके, किंवा एवढा घ्या. ओके, आणि त्याच्यानंतर आपण आता हे क्रॉस मल्टिप्लाय करून कसं सॉल्व केलं तर ते पुढे आहे. सो इन दिस वे आपण हे सॉल्व केलेलं आहे. थोडेसे वेगळे होते एक्झाम्पल्स, थोडेसे अवघड होते, बट एवढे पण अवघड नाही आहे, तुम्ही ते सॉल्व करू शकता. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, thank you so much for watching this video. See you in next video.